तवंदी घाटात मृत्यूचा थरार. भरधाव ट्रकने कारला फरफडत नेले. 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जागीच ठार. 2 गंभीर जखमी. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाट उतारावर सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जागीच ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेल अमर जवळील भुयारी मार्गाजवळ घडला. मृतांमध्ये सोहेल अब्दुल रहीम मणेर वय वर्ष 36 आणि विनोद हैबतराव पाटील वय वर्ष 32 यांचा समावेश आहे. तर नहीम हसीम पीर मोमीन वय वर्ष 32 आणि अंजुम राजेखान पिंजारी वय वर्ष 35 हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडोको रेमेडीज लिमिटेड या औषध कंपनीचे एरिया मॅनेजर सोहेल मणेर हे सहकाऱ्यांसह कंपनीच्या कामानिमित्त सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ येथे जाऊन कोल्हापूरकडे परतत होते. अंजुम पिंजारी कार चालवत असताना चिक्कमंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या स्टील वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचा ताबा सुटून ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार काही अंतर फरफटत गेल्याने तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रस्ते देखभाल पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. ट्रक चालक जाफर सय्यद याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला, तर ट्रक शेतात घुसून अडकला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निपाणीहून संजय कांबळे.